होप सो की 5 दिवस तुम्ही काहीतरी घेऊन चालला असाल या 5 दिवसात की जे एक नेक्स्ट स्टेप द्यायला मदत करेल. आणि आम्ही तर अशा गोष्टींची इच्छा ठेवू की ही सुरुवात आहे, ही फक्त एक सुरुवात असेल आणि तुम्ही प्रत्येक वर्षी 5-5 पटीने जास्त ग्रो कराल, जास्त नेक्स्ट लेवल गोष्टी कराल. आणि कदाचित आपण ज्यावेळी म्हणजे माहीत नाही परत आपल्याला केव्हा असे 5 दिवस सोबत मिळतील, माहीत नाही आपल्याला की होप सो की परत मिळावे, आपण पुन्हा एकत्र येत राहावं. परंतु वास्तविक पाहत आजच्या या काळामध्ये 5 दिवस वगैरे एकत्र नाही खूपच मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी. आणि आपण येऊ शकलो म्हणजे आपण पहिले तर ईश्वराला थँक्यू म्हणू की ज्यांच्या आदेशाने आपण एकत्र आलोय. कारण 5-in-1 प्रोफेशनल फोटोग्राफी वर्कशॉप हे झालं, परंतु तुम्ही इथपर्यंत येणं किंवा आपली भेट होणं हे कुठेतरी प्लॅनिंग झालेलं होतं आणि त्याने आपल्याला पाठवलं. आपण एकत्र आलो, एकमेकांमध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण केली. आम्हालाही तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. जनरली खरं तर ही देवाणघेवाणच आहे, कारण आम्ही तुमच्यातलेच आहोत. फक्त एक स्टेप घेतली आणि त्या खुर्चीतून उठून पुढे आलो आणि विचार केला की चला आपल्याकडे काय आहे ना ते देण्याचा प्रयत्न करू. आणि बेसिकली बेनिफिट म्हणायचा असेल तर दोघांचा एक प्लस पॉईंट झाला की तुमच्या समोर थोडं उभं राहायला लागल्याचा किंवा राहू शकलो याचा, की बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. म्हणजे फाईन आर्ट्स काय असतं, त्याचा बॅकग्राऊंडचा नेमकं काय बेनिफिट मिळतो किंवा आपल्या फोटोग्राफीमध्ये काय बेनिफिट मिळतो. तर उद्देश तोच होता की रोज काहीतरी त्यातले पॉईंट्स तुमच्यात द्यावेत. आणि त्यामुळे बऱ्याचदा पहिल्या दिवसापासून असं झालं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक शोधणं किंवा डिटेलिंग शोधणं किंवा छोट्या गोष्टींमध्ये जास्त बारीक गोष्टी पाहणं आणि अगदी आपण आर्ट ऑफ पोजिंग पासून सुरुवात केली. तर मला आज प्रमोदने जो किस्सा सांगितला तो खूप आवडला, कारण प्रत्येक व्हॉल्यूममध्ये अशा चर्चा आमच्या होतात. प्रत्येक वेळी प्रत्येक पार्टिसिपंट सांगतात की सर आता आम्हाला हे दिसायला लागलं आणि ही गोष्ट आता नजरेला खटकायला लागली. त्याला आम्ही म्हणतो तशी लहान बाळाला नजर येते ना, त्याला वेळ लागतो, तसं आपण पण कलाकार म्हणून नजर बनायला वेळ लागते. आणि याच्यामध्ये मी मराठीमध्येच तो मेसेज पण दिला होता की नजर बदलण्याची एक सुवर्ण संधी. आणि नजर बदलण्यासाठीचा हा कदाचित एक योगायोग की जिथे आपण 5-in-1 करतोय. कारण जितक्या फास्ट आपण कॅमेरा सेटिंग्स बदलतो आणि जितका फास्ट आपण टूल्स चेंज करतो, पण तितकंच स्लो आपण स्वतःमध्ये बदल करतो. जसा की पोजिंग नावाचा प्रकार, वास्तविक पाहता फोटोग्राफी जेव्हा स्टार्ट झाली असेल, आपण बाहेरच्या देशातलं जाऊ दे, आपल्या इंडियातलं जरी म्हटलं तर आपल्याकडे ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेसचे जर फोटो पाहिले ब्लॅक अँड व्हाईट, तर असं टिपिकल एक पद्धतीने बसलेलं असायचे चेअरवरती किंवा उभे आणि एकदम स्टील असे शॉट्स असायचे, राईट. आणि तेव्हा ते फोटो म्हणजे बाबा हलायला नको, स्तब्ध राहणं, त्या गोष्टी होत्या. आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि आपण पाहिजे त्या स्पीडने काम करायला लागलो. परंतु अनेक वर्षानुवर्ष ज्यावेळेस आपण काम करत गेलो, वेडिंग फोटोग्राफी असेल, स्टुडिओ फोटोग्राफी, पोर्ट्रेट्स, राईट, या सर्वांमध्ये थोडासा दुर्लक्षित राहिला तो एक प्रकार, ते म्हणजे पोजिंग. आणि ईश्वराच्या कृपेने त्या आर्ट ऑफ पोजिंगमध्ये मला संधी मिळते की त्यातल्या काही गोष्टी शेअर कराव्या. अगदी नोज लाईन पासून डोळ्यांची लाईन, नेक लाईन, शोल्डर्स, राईट, आणि मग आपला लोअर बॉडी पार्ट, लेग्स, फुट्स, फिंगर्स व आर्म्स, रिस्ट, एल्बो, सगळा प्रकार आपल्याला कळायला लागला की कशा टाईपने आपण पोजिंग करतो. रिदम काय असतो, मेल फिमेलमध्ये काय चेंजेस आहेत, ॲनाटॉमिकली चेंजेस कसे आहेत, त्याचा वापर आपण पोजिंगमध्ये कसा करायचा. फुट्समध्ये जर थोडंसं चेंज झाला तरी कशी रिदम तुटतो, किंवा फिंगर्सची जर पोझिशन प्रॉपर आली नाही, जर असे बोटं पकडली तर काय वाटतं. आता कळायला लागलं की मग आपलं लक्ष तिकडेच जातं. किंवा हे जर झालं तर मग मी तुमच्यासोबत खूप मनमोकळा बोलतोय आणि असं बोलतोय, तर याचा अर्थ काय निघतो, हे थोडे बारकावे आपल्यात यायला लागले. आणि होप सो की मी असं तुम्हाला म्हणजे हे करेल की खूप यातलं डिटेल आपण करावं. 5 दिवसात रोज एक कंटेंट वाईज आपण एक सब्जेक्ट कव्हर करत होतो. आणि 5 दिवस तसे 5 वर्षाला नाही आपण कम्पेअर करू शकत आहे की ज्यावेळेस एखाद्या डिग्री घेतात आणि 4 वर्षाची डिग्री असते किंवा 5 वर्षाची डिग्री असते, आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला 5 दिवसामध्ये आपण काय करू शकतो, तर याची सुरुवात करू शकतो
किंवा प्रो म्हणजे काय असतं, प्रोफेशनल म्हणजे काय असतं, प्रोफेशनली आपण काय काय स्वतःमध्ये बदल करून हळूहळू गोष्टी कराव्या. कधी कधी कॅमेराचे सेटिंग्स आपण पाहतोय की आपण 90% काम केलं बाहेर, कॅमेराच्या बाहेर नजरेने, आणि नंतर शेवटच्या 10% तर फक्त आपण कॅमेरा गोष्टी केल्या आणि पटाकन आपण क्लिक केला, तो क्रिएट केला गेला, राईट. म्हणजे आपण क्लिक नाही केला तर आपण क्रिएट करण्यावरती गोष्टी करायला लागलो आणि त्याची मजा यायला लागली की अरे नाही यार, फोटो तर क्रिएट केला जातो. मग सेटअप क्रिएशनला आपण खूप जास्त फोकस केलं की हाऊ टू क्रिएट सेटअप, कलर कॉम्बिनेशन्स, एलिमेंट्सचा यूज, रिपिटेशन ऑफ फॉर्म्स, रिदम, मग त्यातले हायलाइट्स, मिड टोन, शॅडोज, टिंट, टोन, शेड, मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम, कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम, टर्शरी, आणि मग बाकीचे बरेच काय काय प्रकार आपण पाहत गेलो. ही सुरुवात आहे. मी विनंती करेल की तुम्ही जर डायरीमध्ये दिलं असेल तर खूप चांगलं, नसेल तर ते पॉईंट्स परत आठवावे. प्रत्येक दिवसाचे ते पॉईंट्स फक्त लिहावे, की पॉईंट्स. नंतर त्या की पॉईंट्स म्हणून तुम्हाला त्याची लिंक लागायला सोपी जाईल, राईट. आणि त्या लिंक लावल्याने आपण एक एक गोष्ट पुढे जायला मदत होईल. प्री वेडिंगला तीच मजा आली. म्हणजे अगदी त्या एका रेड कपड्याचा किंवा त्या ड्रेपिंगचा वापर करताना काहीतरी वेगळा त्याचा एक ऑरा वेगळा होता, काहीतरी मजा वेगळी होती. तर तो एक एक्झाम्पल होता. तशासारख्या भरपूर कॉन्सेप्ट तुम्ही कराव्या. आणि प्रत्येकाचं काम सुंदर आहेच ऑलरेडी, त्याच्यामुळे असं काही नव्हतं की बाबा आलं आणि बेसिक शिकायचं होतं. बेसिकसाठी आपण हे वर्कशॉप नाहीच हेच सांगतो, परंतु प्रोफेशनली अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्यासाठी तुम्ही आमच्यावरती बिलीव्ह केलं, विश्वास केला, एज्युकेशनवरती विश्वास केला, त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण कोणी नाशिकवरून आहे, सर तर आहे जवळच आहे, आणि सर पण जवळ आहे, अमित सर, अमोल सर, प्रमोदजी नगरहून आहे, आणि बाकी काय सुयश सरांचं ते आता पुण्यातच येत आहेत, परंतु तेही चाळीसगावकडून आले. रोशन सर नाशिक, शुभम सर कोपरगाव, प्रतीक सर अकोले, वैभव सर शिक्रापूर, अतिक सर अकोले, शंकर सर चंद्रपूर, आणि भूषण सर नाशिक. बाकी आमचे प्रकाश सर तर सोबत आहेतच नेहमी सासवडवरून. तर आपण आठवण म्हणून सर्टिफिकेट प्रदान करूयात अमोलजी यांच्यापासून. खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच की तुम्ही एज्युकेशन घेण्यावरती विश्वास केला. आणि एक नमस्कार, मी अमोल गायकवाड. 5 दिवस माझे कसे गेले मला समजलं नाही. येऊन आता मला जे मित्र परिवार भेटला तो देखील खूप छान भेटला. असं वाटलंच नाही की बाहेर आहे. आणि मुलांनी जी रिस्पेक्ट दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभारी. सरांबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. चांगला गुरु भेटणे नशिबवानांची गोष्ट असते. कर्ण हा अर्जुनापेक्षा कमी नव्हता, फक्त त्याचा गुरु चुकला होता. त्याच्यामुळं आणि अर्जुनाला कृष्ण गुरु भेटला होता, त्याच्यामुळे तो महाभारतामध्ये जिंकलेला आहे. आता फोटोग्राफी महाभारतासारखं झालेलं आहे आणि तुमचा गुरु कसा आहे ह्याच्यावरती तुमचं फ्युचर ठरणार आहे. विचारपूर्वक निवडावा हीच माझी अपेक्षा. सचिन सरांबद्दल आणि मॅडम बद्दल सांगावं तेवढंच थोडं आहे. माझी तर बोलण्याची पण एवढी काय नाही, पण आल्यानंतर असं प्राऊड फील झालं, काहीतरी शिकायला भेटलं. इव्हन सकाळी माझे सहकारी प्रमोदाने मिळत असताना एक फ्लेक्स पाहिला दगडे पाटलांचा, तर त्यांची पोझिशन चुकलेली होती, तर ते मी हायलाइट केलं आणि ते लगेच त्याला प्रमोदला सांगितलं. तर हा तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जो बदलला तो सचिन सरांमुळे. आणि सचिन सरांबद्दल आणखीन मी काय बोलू हे कमीच पडेल शब्द. त्याच्यामुळे सचिन सरांचं, मॅडमचं आणि सगळ्या मित्र परिवारांचं धन्यवाद. पुन्हा भेटू अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. सुयश सर वेलकम. अभिनंदन.
दिवसाचा अनुभव खूप अतिशय सुंदर होता. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आलोय मी. सगळ्यांचे वर्कशॉप केले बऱ्यापैकी. हा वर्कशॉप करण्याचा एक वेगळा आनंद मला मिळाला. हा वर्कशॉप करत असताना मला जो जो अनुभव आला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही. पण मी खानदेशातल्या मुलांना एक विनंती करतो की खरंच तुम्हाला वर्कशॉप करण्याची इच्छा असेल, म्हणजे फोटोग्राफी करण्याची खरंच इच्छा असेल, तर तुम्ही सचिन सरांना जरूर भेट द्या. क्या बात. कारण जेव्हा जेव्हा सुरेश सर बोलत होते तेव्हा ते मॅक्झिमम त्यांनी सेशन्स केले आणि हा सगळ्यात आनंदाचा गोष्ट आहे की ते शिकण्यावरती थोडं बिलीव्ह करतायत कंटिन्यू. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अमित जी, अमित पी, काय अभिनंदन आणि थँक्यू सो मच आपण आलात. सेन्स ऑफ आर्ट या सिरीजमध्ये मी भेटलो होतो. म्हणजे सेन्स ऑफ आर्टमध्ये सेन्स ऑफ कॉम्पोजिशन हे मी एक सिरीज सुरू केली होती. त्यावेळेस अमित सरांची पहिल्यांदा भेट झाली त्या स्टुडिओमध्ये, त्या मूळ स्टुडिओमध्ये. आणि त्यानंतर अमित सरांचं आमचं ऑटोमॅटिकलीच एक नातं तयार झालं. म्हणजे नेहमीच आम्ही कायम भेटत राहिलो ऑनलाईनच्या माध्यमाने. आणि ही ज्यावेळेस आपण स्टार्ट केली फोटो आर्ट ह्या स्कूलची, त्या दिवशी अमित सर अगदी आवर्जून विथ फॅमिली आलेले होते. खूप छान वाटलं होतं. आणि आता त्यांनी तो एक बिलीव्ह करून इथपर्यंत आले, खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांचे फोटोही पाहिले, ऑलरेडी किती सुंदर काम करतायत. बऱ्याचदा कधी कधी आपल्यात असा आविर्भाव येतो की आता हे इतकं करतो ना आपण, तर आता काय आपल्याला कशाची गरज नाही, शिकण्याची तर बिलकुलच नाही, राईट. परंतु ती गोष्ट अमित सरांकडून पाहायला मिळाली की शिकत राहावं, एक एक पाऊल पुढे जावं आणि प्रत्येकाकडून शिकावं. पहिलं वर्कशॉप केलं त्यांचं त्यावेळेस ज्यावेळेस आधीचे फोटो काढायचो आणि कंपोजिशनचं वर्कशॉप केल्यानंतर जे फोटो काढायला लागलो त्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला की आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स गोष्टी मिळाल्या. त्यामुळे आपल्याला त्याच्यानंतर सर मी एक दोन वेळा पण आलो की मला कोर्स करायचे. मागच्या लॉकडाऊनच्या आधी आलो त्यावेळेस चौकशी करून गेलो, ॲडमिशन घ्यायचं तर लॉकडाऊन लागलं. नंतर आत्ता पण आलो, ॲडमिशन घ्यायचं परत लॉकडाऊन लागलं. मला परत यावेळेस तर असं वाटलं की आपल्या नशिबात आहे की नाही त्यांच्याकडून शिकायचं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सचिन सरांचा असा अनुभव आला की पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं सर्वांपर्यंत कसं नॉलेज शेअर केलं जाईल. कारण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये लॉकडाऊनमध्ये फोटोग्राफर हा खचलेला, तर त्याला कशी उभारी मिळेल, तो त्या निगेटिव्हिटीमधून कसा बाहेर पडेल, की पुन्हा इंडस्ट्री खाली जाईल का, की रेट कमी करून काम करणे किंवा काय. तर ते विचार डोक्यात न येता फोटोग्राफी संदर्भात आपल्याला आणखी नॉलेज कसं मिळेल, आपण अपडेट कसं होईल. तर मला माझा एक पर्सनल अनुभव असा आहे की मागच्या लॉकडाऊनच्या आधी जे मी फोटो काढायचो आणि लॉकडाऊन नंतर जे की लॉकडाऊनमध्ये मला चांगलं आठवते की मी एकही ऑनलाईन सेशन तर बुडवलं नाही. रिस्पेक्ट फोटोग्राफीचं जे आपलं फोटो आर्टिस्टचं जे होतं ना कलर स्कीमचं किंवा ते तर सगळे अटेंड केले. बट बाकीचे जे रिस्पेक्टचे होते अभिषेक सरांचं म्हणा किंवा के गणेश सरांचं जे जेवढ्यांचं झालं, इवन ह्या पण आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये आपलं हेल्थचं पण झालं, जेवढे काय वर्कशॉप झाले न चुकता एकही वर्कशॉप सगळ्या वर्कशॉप अटेंड केले. माझी मुलगी घरातल्यांना सांगायची, ज्यावेळेस माझं वर्कशॉप चालू असायचं मी बेडरूममध्ये लॉक करून बसलो असायचो, बाहेर जो हॉलमध्ये टीव्हीचा आवाज वाढला ना माझ्या आईला आणि वडिलांना सांगायची, भाऊ बाबा शांत, बाबांचं वर्कशॉप चालू आहे. आणि इव्हन काल पण मी तुम्हाला म्हणलं ना की ती मला प्रत्येकच माहिती आपण, कारण ती ओपनिंग झाली ना. तर मी ज्यावेळेस आत्ता पण तुमचं स्टुडंट टॉक होतं किंवा एक्सपोर्ट टॉक होतं ना, तर मी ऑनलाईन ज्यावेळेस बघायचो तर त्यावेळेस ती म्हणायची मग तुमच्या टीचरांच्याकडे कधी जायचंय असं. म्हणजे जेवढं मला यांच्याबद्दल वाटतं त्यापेक्षा तेवढंच माझ्या मुलीला पण वाटतं की हे माझे टीचर आहे. त्या दिवशी पण ती जाताना बोलली की मला पण इकडे शिकायची फोटोग्राफी. तुमचं सर खरंच खूप धन्यवाद. आणि या 5 दिवसात जे काय नॉलेज अपडेट झाले
तर तुम्ही ज्यावेळेस इथून पुढचे जे फोटो बघाल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच तो डिफरन्स जाणवेल. वेलकम प्रमोदजी. मी ना दरवेळेस एक गोष्ट करतो पण तुम्ही ती करून देत नाही ऍक्च्युली. मला आहे ना आज ती गोष्ट करून देतो दोघांसोबत तर मी तिथे येतो. फक्त आजचे दिवस, नंतर मी सुद्धा आग्रह धरणार. ते करून न द्यायचं नाही काम आज काय नाही. आज सर फक्त आज, नंतर मी सुद्धा मग करणार. सोबत करू. नाही नाही सोबत नाही. कारण काय आणि मी- दोघांसोबत नाही. मला माहिती आहे काय गोष्ट आहे ती. मी मुद्दाम सांगतो. खरं तर मी प्रत्येकाला ऑब्झर्व पण करतो या गोष्टींमध्ये, सगळ्यांना. म्हणजे मी जिथे जिथे प्रोग्राम होतात ना तिकडे मी स्वतः ती करतो. बट काय आहे की आता घरात तर यांना माहिती आहे की मी माझ्या जी मुलं आहेत ना छोटी एवढी त्यांना पण नाही करू देत. मला असं वाटतं की आपण मित्र आहेत तरी आणि ते तुमचा तो काय म्हणू आपण आदर आहे आम्हाला, किंवा तुम्ही त्या याने मानताय. परंतु ना मला ऑकवर्ड फील होतं त्याच्यामध्ये. आणि असं वाटतं आपण मित्र आहेत ना, तर मैत्रीमध्ये एक वेगळी मजा आहे. ते थोडक्यात जे वारकरी करतात ना, मग आपण तसं करू. ती पद्धत एक मला आवडते की मग दोघांनी झुकावं. नाही आज नाही. फक्त आजचे दिवस. मी नंतर आग्रह धरणारच नाही. मी आजपर्यंत कधीच म्हणजे मला ते आवडतच नाही. चांगली गोष्ट आहे, चुकीची नाही, पण माझ्या बाबतीत नको वाटतं. मी खूप छोटा आहे अजून आणि मला खूप अजून म्हणजे खूप चांगलं काम करायचं आहे. नाही इथून मागच्या गोष्टी मी म्हणजे समजू शकतो. मला आज एक ऑफिशियली झालंय त्यामध्ये नातं नाही. ठीक, हरकत नाही. आजच नाही. आज आम्हाला नाही actually, आम्ही- नाही नाही तरी पण एक सेशन तुमचं होतं ना त्यासाठी. ऍक्च्युली खरं सांगायचं तर आमच्या दोघांच्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे. इथून पुढे सगळे येतात परंतु मी आजपर्यंत कधीच पायाला हात इथून पुढे नाही आग्रह लावलेला. धरणार. मला खूप ऑकवर्ड फील होतं आणि असं वाटतं अजून तर खूप काम करायचं आहे. ऍक्च्युली आम्ही अजून खूप आम्हाला शिकतोय. ते घेतोय. चलो प्रमोदजींसाठी खूप खूप अभिनंदन. सर या साईडने फ्रेम अशी आहे. तुम्ही ऑलरेडी बोलले आणि ती सुंदर गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण हा आमच्यासाठी आठवणींचा ठेवा आहे. फ्युचर स्टार सोबत पण आणला पाहिजे फोटो. नमस्कार, माझं नाव प्रमोद गुंजाळ. सचिन सर, प्रियदर्शनी मॅडम, धन्यवाद. खरं तर कुठल्याही भाषणाची सुरुवात धन्यवादाने कधीच होत नाही, पण मी विचार केला तर याशिवाय वेगळी सुरुवात मला सापडली नाही. कारणही तसंच आहे. म्हणजे आपल्या पहिल्या भेटीपासून तर आत्तापर्यंतची भेट ही व्यवस्थित राहिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ती व्यवस्थित राहिली याची खात्री करतो. खऱ्या अर्थानं 5 दिवस वर्कशॉपचे खूप व्यवस्थित गेले आणि खऱ्या अर्थानं सरांनी अर्धा भरलेला पेला बघण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे या 5 दिवसात. आणि 5 दिवसामध्ये शिकलो या गोष्टी की नजर, पहिली गोष्ट नजर, परत डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा दृष्टिकोन, समोरच्याचा ड्रेसिंग सेन्स, कलर, या खूप छोट्या छोट्या गोष्टी ऍक्च्युली म्हणजे 2 सेकंदात संपल्या माझ्याकडून सुद्धा. पण याचा नक्कीच मला मी मरेपर्यंत फायदा होईल माझ्या कामाच्या क्षेत्रात. आणि ऍक्च्युली बोलण्यासाठी मला शब्द नाही राहत, पण जे काही शिकलोय ते नक्कीच माझ्या कामातून तुम्हाला इथून पुढे दिसेल. धन्यवाद. काम न दिसावं ते जास्त वेगळं सॅटिस्फॅक्शन असेल आणि आपल्याला परत परत भेटायचंच आहे. त्याच्यामुळे प्रमोदची आमची खूप जुनी ओळख आहे. 10 वर्ष झाले. 2011तली ओळख आहे. आमच्या छोट्या भावाच्या लग्नात प्रमोद जी आमची सुप्रिया आहे महेश शिवाई, तिकडनं तो आलेला. खरं तर ओंकार आणि त्यांच्या सगळ्यांचा मित्रपरिवार आणि स्पेशली डान्स परफॉर्मन्ससाठी प्रमोद आला होता. आणि त्यावेळेस प्रमोद खूप टीव्ही शोसाठी वगैरे पण प्रिपेअर करत होता. तू गेलेला पण होता आणि त्यावेळेस प्रमोदला पाहिलं होतं ते. म्हणजे मी स्वतः टीव्ही शोज करायचो मुंबईमध्ये आणि प्रमोदने त्या एक असं जनरल जागेवरती ते डान्स परफॉर्म केला होता आमच्या तिकडे अकोले तालुक्यात. आणि एक वेगळं रिलेशन झालं प्रमोदबद्दल, एक वेगळा रिस्पेक्ट तयार झाला. आणि तेव्हा असं वाटलं नव्हतं की प्रमोद नंतर फोटोग्राफी करेल. आपण नेहमी बघितलेलं की संत ज्ञानेश्वरांना माऊली नावाने सुद्धा संबोधतात. तर त्याचं सुद्धा एक कारण होतं. कारण संत ज्ञानेश्वरांना जेव्हा कोणी काही प्रश्न विचारायचे किंवा त्यांची शंका
विचारायचे तर ते एका आईच्या भावनेने, आईच्या वात्सल्याने, एक आईच्या प्रेमाने त्यांच्या मुखावातून ते शब्द पडायचे. तसंच मी आतापर्यंत बघितलेलं आहे. मी एक तर सरांना कधी चिडताना बघितलेलं नाही आतापर्यंत. आणि त्यांना कोणी कोणतीही गोष्ट विचारली ना तर ती तितकेच म्हणजे वात्सल्य, प्रेम जे आईसारखं बोलतात ना, तर त्याप्रमाणे आम्हाला वाटलेलं आहे. तर खरंच आपण सचिन सरांना मावळी सुद्धा असं म्हणू शकतो. म्हणजे कारण ते संत ज्ञानेश्वरांसारखेच आहेत. तर कधी म्हणजे त्यांना चिडलेलं बघितलेलंच नाही मी आतापर्यंत. आता एज्युकेशन द्यायचं ठरवलंय ना, त्याच्यामुळे मग ते आणावं लागतं. तो मूळ स्वभाव नाही आहे. मूळ स्वभाव हा चिडका आहे, रागीट आहे. परंतु आता सगळ्यांना ते स्वतःशीच विचारावं लागतं, जाऊ दे, झालं लेट तर येऊ दे. कारण काय आता त्याला पर्याय नाही आहे. शेवटी त्याचं नुकसान झालं तर वाईट हे पण मलाच वाटणार आहे. तर ते वाईट वाटण्यापेक्षा समोर बसून थोडासा जो हे झाला आहे, आता ते समोरच्याला जर वाटलं तर ते फायदा करून घेतील. आणि थँक्यू सो मच प्रमोद. हे शब्द खूप मोठे आहेत ॲक्च्युली, पण यातून प्रेरणा नक्की घेईल मी आणि आणखी हे मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. उलट आणखी नेक्स्ट स्टेप नेण्याचा प्रयत्न करेल की मुळातच आणखी त्यात जास्तीत जास्त चांगलं करत राहावं आणि ते फॉर्मल नसेल. थँक्यू सो मच. थँक्यू. शिक्रापूरहून स्पेशली आलेले आणि मेहनती, प्रामाणिक आणि एज्युकेशनवर विश्वास ठेवणारे स्पेशली वैभव काटे. जास्त काळ आले का? Yes, look here. Yeah. ते इतका सुंदर डान्स करतो वैभव. म्हणजे हे पाहिजे ना आपल्यामध्ये. आपण कधी वर्कशॉपला आलो म्हणजे बिलकुल असं काय थोडं की आपण पूर्णतः एन्जॉय केला पाहिजे. एवढे मित्र बनताना पाहिले आम्ही. फर्स्ट व्हॉल्यूम फर्स्टला लिटरली इतका वेगळा माहोल झाला की कोण कुठून आलेलं. 4 स्टेटमधले मेंबर होते आणि 4 स्टेटमधून मेंबर आलेले एकत्र आले. कोणी गोव्यातून होतं, कोणी मध्य प्रदेशमधून होतं, कोणी इकडे विजापूर, कर्नाटका, महाराष्ट्र, बेळगाव. आणि मग ते एकत्र आल्यानंतर एक वेगळी बॉन्डिंग झाली. इतके क्लोज फ्रेंड झाले की 5व्या दिवशी आम्ही ज्यावेळेस सर्टिफिकेट देत होतो वाटतच नव्हतं. आणि मी बिलकुल कंट्रोल पण करत नव्हतो. म्हटलं घ्या मजा पूर्ण. तर तीच मजा आहे, तीच बॉन्डिंग आहे. आणि त्यांना म्हटलं ही टीम असू दे आता तुमची नेहमी, की कधी जर एखादं बेस्ट काहीतरी शूट ऑपॉर्च्युनिटी मिळते ना तर तुम्ही लगेच कामाची देवाणघेवाण करा. बेस्ट टीम पाहिजे, तो विश्वास असेल आणि त्यांना एकमेकाला हायर करा त्यासाठी. सो वैभव 5 दिवस आणि वैभव काटे काय म्हणताय? आज तर बोलायचं झालं तर सर आणि कंपनीसाठी पहिले धन्यवाद हे 5 दिवसाचं वर्कशॉप अरेंज केल्याबद्दल. कारण का ही आमची एक सुवर्ण संधी. कारण का एक म्हणतात ना, भगवान देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. कारण का हे 5 दिवस छप्पर फाड असतात जवळपास. कारण का एवढं एज्युकेशन 5 दिवसात तुम्हाला, मला तरी नाही वाटत की आजपर्यंत तुम्हाला कुठे दिले जातं. किंवा तुम्ही बाहेर जा, कुठे चौकशी करा, तुम्हाला हे नॉलेज आणि ह्या लेवलचं नॉलेज मला तरी नाही वाटत की पूर्ण भेटेल. आणि सगळ्यांची सांगण्याची पद्धत, मॅमची सांगण्याची पद्धत एवढी सोपं आहे. कारण का मला पर्सनली असं वाटतं की मला कोणती गोष्ट लवकर समजत नाही. मला इथं आल्यापासून वाटतं की मला सर सांगतात, मॅम सांगतात की समजते कोणती गोष्ट लवकर. तर कोणी पार्टिसिपेट जरी असतील, आमचे फ्रेंड असतील, ती सांगतात लगेच समजून. त्यांचं बॉन्डिंग तसं आहे. त्यांची सांगण्याची पद्धत एवढी चांगली आहे की म्हणजे समजतं लवकर. एखादा माणूस असतो नाही ती लवकर काय करा नाही समजलं. मला तसं वाटतं की मी तसंच. आता वाटतं की असं ऐकलं समजून. आता कॉन्फिडन्स आला की सर सांगतात समजून आणि समजते. आजपर्यंत जी काही ग्रोथ वगैरे आहे ते सर बोलायचं. थँक्यू वैभव. अभिजित सर. Look here. Yes, ready? Wait. One more. Ready? Wait. अभिजित सरांचे काही स्पेशल वैशिष्ट्य आहेत की अभिजित सर खूप प्रामाणिकपणे एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या सेकंड जनरेशन आहे या इंडस्ट्रीमध्ये. नावही खूप छान आहे. त्यांचे वडील, काका सगळे फोटोग्राफर आहेत. अभिजित सर पण आले. 5 दिवसात काय धमाल केली ते सांगतीलच. बट त्यांची खूप खासियत आहे, ते बारकाव्यांमध्ये जातात, बुक्स घेतात, बुक्स घेऊन रेफर करतात.
आणि त्या गोष्टीचा मागोवा घेतात. म्हणजे एखादी गोष्ट जर आता वाटली की काय आहे तर ती सोडत नाहीत ते, म्हणजे ते माहीत करून घेण्यावरती बिलीव्ह करतात आणि त्याच्यात एक वेगळी मजा येते आणि सिन्सिअरली काम करता येतं. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतंय की आपण जो वेळ काढलेला असतो, सपोज आपण 5 दिवस जर एकत्र आलो किंवा 6 महिने एकत्र जरी आलो, तर तो वेळ फक्त एज्युकेशनसाठी असावा असं मला वाटतं. एन्जॉयमेंट करावी ना, मीच तुमच्या बरोबर आहे डान्स करायला, परंतु एन्जॉयमेंटची वेळ ही एन्जॉयमेंटसाठी आणि बाकीचा वेळ आपल्या आयुष्यात. कारण आता आम्ही जिथपर्यंत आलोय असं वाटतं ना की कधी कधी त्यावेळेला आम्हालाही समजावून सांगायचे आमचे प्रोफेसर्स, परंतु काय ते उन्हाळ मन असतं त्यावेळेला ते आपण करतो आणि तो टाइम लॉस बराच करतो आपण, पैशाच्या लॉस अपेक्षा पण. तर ते न करता आपण कसं मेंटेन करू, कसं जास्तीत जास्त. आता फोटोग्राफीमध्ये एकदा जर तुमची भन्नाट गाडी सुरू झाली की मग 10 वर्ष कधी संपतात कळत पण नाही आणि ते वर्ष मागे निघून जातात आणि मग आपल्याला वाटतं यार आपण शिकायला गेलो होतो त्यावेळेचा जर वेळ फक्त इतकी पुस्तकं होती तिथे आपण जर रेफर केली असती. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबाद, मी जायचो बऱ्यापैकी लायब्ररीमध्ये, परंतु खरं सांगू ना खजाना होता तो घेतच नाही आला तेवढा. म्हणजे आजही खूप खूप बॅड फील होतं की तिथे रोज किमान 2-3 तास मिनिमम देत राहिला असतो, अजून इम्प्रूव्हमेंट झाली असती. हा जो सेन्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तिथे जे बुक्स रेफर केले आमचे प्रोफेसर्स ज्यांनी आम्हाला ती शिकवण दिली, म्हणजे आमचे त्यावेळेसचे सन्माननीय परमार सर असतील, आमचे भाविस्कर सर होते त्यावेळेला, खूप सुंदर बारकावे शिकवायचे. परमार सर जे आम्हाला बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सला फर्स्ट इयरला होते, त्यांनी म्हणजे इतके छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या ना, त्यांना इतकं म्हणजे केसाच्या साईजची जर डिस्टन्स मध्ये जरी कमी जास्त झालेला असेल तरी सर सांगायचे की नाही ही लाईन थोडीशी क्रॉस गेली आहे, आणि आम्हाला ती नजर बनलेली नव्हती. मग आम्ही म्हणायचो नाही सर स्ट्रेट आहे. सर म्हणजे स्केल घेऊन ये. स्केल आणल्यानंतर खरं सांगतो तुम्हाला, आता केस आहेत काय म्हणजे एक काय म्हणजे MM पेक्षाही कमी साईजचा ज्यावेळेस तो क्रॉस लाईन असायची ते कमर्शियल आर्ट आहे आणि ते आम्हाला आमच्या गुरुवर्यांकडून मिळालं. परमार सरांनी आम्हाला त्यात म्हणजे बनवलं खरं तर त्यांनी, आणि आजही त्यांचा चेहरा समोर आला तरी म्हणून हे जे बारकावे तुम्ही पाहतायत ना त्या गोष्टीमुळे आलेत खरं तर, किंवा येत आहेत, अजून शिकतोच आहे त्याच्यामध्ये. तर ते एक ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या त्या आणि त्या देण्याचा प्रयत्न केला. त्यात अभिजित सर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत आणि 5 दिवसात बऱ्यापैकी एन्जॉय केलाय, डीप जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मी बऱ्याच गोष्टी करतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती जर क्वेश्चन मार्क असेल त्यावेळेस मला क्लिअर होतं लगेच की काहीतरी आणखी एक्सप्लेन करायला लागणार आहे आणि कदाचित ती अजून थोडंसं एक्सप्लेन केल्यानंतर जास्त व्यवस्थित समजेल. तर त्यांच्याकडूनच ऐकूयात 5 दिवसाचा अनुभव. सचिन सर म्हणजे एक फोटोग्राफी म्हणजे फोटो आर्टिस्ट माझे आयडल आहे की जे मी पुढं किती मोठा झालो फोटोग्राफर काही झालो तर सचिन सर माझे पहिले गुरु असतील. की काही जरी करायचं असेल तर मी त्यांना विचारल्याशिवाय किंवा काही केल्याशिवाय करू शकत नाही. आणि आता आपली जी इंडस्ट्री आहे ती थोडीशी डिग्रेड होत चालली आहे, पण सचिन सरांसोबत 5 मिनिट जरी मी थांबलो तर माझं जे आहे करेज किंवा जे इन्स्पिरेशन एकदम बूस्ट होऊन जातं की असं वाटतं यार नाही आपली इंडस्ट्री जी आहे ना एकदम बेस्ट आहे. ॲक्च्युअल माझा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तरी पण मी विचार करतो मला फोटोग्राफी करायची, पण सचिन सरांकडे आल्याच्यानंतर आणखीन असं वाटतं की नाही मी जो ट्रॅक धरला आहे एकदम परफेक्ट आहे. आणि सचिन सरांनी 5 दिवसामध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत ना मला नाही वाटत की दुसरा कोणी देऊ शकेल. आणि 5 दिवसामध्ये म्हणजे लिटरली मी ना ह्याच्या अगोदर पण फोटोग्राफी केली आहे पप्पा काकासोबत, पण नॉर्मली असंच आपण जातो बघतो करतो. माझे पप्पा काकाचं काय आहे बऱ्यापैकी, पण सचिन सरांनी जे बारकावे सांगितलेत व्यवस्थित आणि मला कसं टेक्निकल खूप आवडतं व्यवस्थित की डीपमध्ये जे सरांना जे आवडतं की जी गोष्ट करतोय आपण त्याचं काहीतरी बेस पाहिजे त्या गोष्टीचा तर ते करण्यात मजा आहे. उगा दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण करायचं हे मलाही नाही आवडत. म्हणजे आपल्याला एक ती क्रिएटिव्हिटी म्हणजे सरांचं जे आहे फाईन आर्टचे बॅकग्राऊंड ते एक मला जास्त प्रभावी आहे की मला त्याच्यावर जास्त बिलीव आहे सरांना किंवा जे करतायत ना सर की त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे. सचिन सरांनी ते इंदिरा गांधीचं जे पोर्ट्रेटचं एक मला एक्झाम्पल सांगितलं होतं रघुराय सरांचं, ते त्या टाईपचे माझे सचिन सर आहेत. हे जर काही करतायत तर त्याच्या मागे काहीतरी बेस आहे त्या गोष्टीचा. आणि
इथं आल्याच्यानंतर एक गोष्ट समजली की बाबा कॅमेरा म्हणजे फक्त आपला टूल आहे, तो काहीच करणार नाही. आपलं जे डोकं आहे, प्रोसेसर आहे, ती क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही जितकं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते चालवता आणि तेच सर काम करताय की कॅमेरा सेटिंगपेक्षा तुमची जी हे आहे डोकं आहे ते क्रिएटिव्ह कसं करता येईल जास्तीत जास्त नजर की बाबा आपल्याला दुसऱ्यांपेक्षा वेगळं काय काम करता येतं. इंस्टा फेसबुकवर बघून तर सर्वच जण काम करतात, पण सरांचं जे काम आहे ते जो पण फोटो काढतात, जे पण क्रिएशन करतात ते कॉपी होतं. म्हणजे ते पहिले कधी झालेलं नसतं म्हणून कॉपी होतं. तर सरांचं आणखीन काय बोलू. थँक्यू सो मच. थँक्यू. येस सर. नाशिकचे रोशन, नाशिकला रोशन करणारे रोशन शेवाळे. खूप खूप अभिनंदन. नावासारखंच आहे आणि तितकंच अजून लहानपण आहे आणि बनतोय तर त्याची एक ती वेगळी मजा येते. मला वाटतं रोशन लहान मुलांचे फोटो आणखी सुंदर काढू शकतो किड्समध्ये. आणि त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घ्यावा असं वाटतं. करायचं लवकरच नाशिकला उद्घाटन स्टुडिओचं, आणि तो माझा स्टुडिओ असणार आहे तिथे, कारण प्रत्येक फोटोग्राफरचा स्टुडिओ हा आमचा स्टुडिओ आहे आणि त्याच भावनेने ती एक हक्काची जागा बनणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्टुडिओ बनण्याची वाट पाहतो की कधी कधी तो स्टुडिओ बनेल. आणि रोशनचं पण मला ती गोष्टीचं कौतुक करावंच वाटतं प्रत्येक वेळी की तो आहे ना, वाटतं ना विचारणार ती गोष्ट माहीत करून घेणार. आणि ते मी पण कधी केलेलं नाही. म्हणजे मी खूप घाबरतो एखाद्या गोष्टीत विचारायला, असंच म्हणजे न्यूनगंड की बरोबर आहे की नाही, चुकीचं तर नाही विचारत मी. तर ती रोशनची खासियत आहे आणि तोही मागोवा घेतोय छानपैकी. आता लवकरच गोष्टी सुरुवात करायचं. काय वाटतं रोशन 5 दिवसाबद्दल? ॲक्च्युली सचिन सरांना मी मागच्या वर्षी जॉईन झालो. 1 वर्ष जॉब केला आणि नंतर तो सोडला. नंतर सचिन सरांना मी जॉईन केलं. त्याच्यानंतर एकच भीती होती की आपण फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करतोय, पण तेच आपण सक्सेसफुल होऊ की नाही ही एक भीती होती मनात. पण जेव्हापासून जॉईन केलं सरांना तेव्हापासून ती भीती निघून गेली. कारण की एक मनात 100% गॅरंटी तयार झाली की सचिन सरांमुळे आपण हे करिअर घडवू शकतो. आणि ते तसंच झालं. 1 वर्षापासून एक अनुभव आला की जे शिक्षक लोक असतात, मीन्स आपण कुठे कोर्स करायला गेलो किंवा कॉलेजमध्ये गेलो तर आपण कोर्स करतो, नंतर घरी निघून जातो, पण याच्यावरती आपण विचार करत नाही. तर सचिन सरांकडून ते शिकायला भेटलं की प्रत्येक गोष्ट ते एकदा नाही दोनदा नाही प्रॅक्टिस होत नाही. जोपर्यंत आपल्यात इनबिल्ट होत नाही ती गोष्ट तोपर्यंत शेवटपर्यंत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि वर्कशॉप बद्दल सांगायची गोष्ट की मनात एक हे होतं की 5 दिवसांमध्ये आपण काय शिकणार. म्हणजे युट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितले ते, आता यापुढे काय शिकणार, नवीन गोष्ट काय शिकणार, हे फारच क्युरिओसिटी होती मनात. तर 5 दिवसामध्ये भरपूर काय शिकायला भेटलं. ऍक्च्युली लाइटिंगचे टाइप्स, पोजिंग, जे प्री वेडिंगचे फोटो बघितले होते इंस्टाग्रामला, जे हवेत कपडा उडवला जातो वगैरे, हे आपण करू शकतो की नाही ही गॅरंटी सचिन सरांमुळे भेटली वर्कशॉपमुळे. आणि दुसरी गोष्ट की जे आपण आतापर्यंत ऑनलाईन कोर्सेस भरपूर बघितले, युट्यूबवर व्हिडिओ बघतो, पण त्याच्यात आणि यामध्ये खूप फरक जाणवला मला. जे आपण फेस टू फेस शिकतो तीच खरी मजा आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला जास्त काही शिकायला भेटेल. धन्यवाद. नाशिकचा रोशन आणि नाशिकचा भूषण. थँक्यू. भूषणने खरी मजा आणली. मला त्याच्याकडे पाहून माहिती होती का हा एक छुपा कलाकार आहे आणि तो हळूहळू त्याचे रंग दाखवणार आहे. ते चांगले रंग हे चांगलेच असतात तसे म्हणजे त्याचा अर्थ शेवटी. प्रतीक देशमुख, कोतुळ अकोले. अभिनंदन प्रतीक सर.
काढल्या का नाही. परत हिरोच आहे, काय बोला त्याच्यापेक्षा वेगळं. जसं इंडस्ट्रीमध्ये रितेश देशमुख तसे आपल्याकडे प्रतीक देशमुख आणि सर्व गुण संपन्न असं प्रतीक. 5 दिवस भरपूर एन्जॉय केलं प्रतीकने. आणि मेन म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या घेतात, इथल्या सगळ्या गोष्टी हँडल करणं आणि प्लस खूप छान एन्जॉय पण करतायत. लाईटिंग किंवा जे फाईन आर्ट्स आणि जे थोडंसं आर्टच्या माध्यमाने गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, खूप छान करतोय प्रतीक त्याच्यामध्ये. ड्रीम आता आपलं इतकंच आहे की त्याने खूप छान त्याचा स्टुडिओ सेटअप किंवा ब्रँड सुरू करावा. थोडा वेळ घेतला तरी चालेल. आणि 5 दिवसाचं जे काय आता आपण इन डिटेलिंग गेलोय, तर त्याचा अनुभव त्याने आपल्याला सांगावा की त्याला नेमकं काय वाटलं, कसं वाटलं 5 दिवस, तसाच एक्सपिरियन्स. खरं तर हे 5 दिवस आमच्यासाठी खूप जास्त होते. म्हणजे सरांनी खूप जास्त दिलेले आहे 5 दिवसात. आपण आधीपासून जरी फोटोग्राफी करत असलो किंवा आपण शिकत जरी असलो तरी प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतं आहे, काहीतरी नवीन भेटतं आहे आपल्याला. आपल्याला हे जर माहीत जरी असलं तरी आपण आत्ता जे शिकलो त्या बारकावे आपल्याला कळत जातात. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस काहीतरी शिकण्याचं बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला कळतात त्यातून. त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. हे खरं तर हे 5 दिवस कसे गेले तेच कळालं नाही. म्हणजे सरांच्या सानिध्यात असल्यावर वेळ कसा जातो हेच कळत नाही. सकाळी इथे आलो तर सकाळी आलो तर लगेच असं संध्याकाळ लगेच रूमवर जाणं असं इतका लवकर वेळ जातो. सरांकडून खूप काही शिकायला भेटतं, खूप काही शिकायला भेटेल. थँक्यू. सर इतकं बोलले हेच माझ्यासाठी करतात, मोठं कौतुकाची गोष्ट आहे. म्हटलं की काय करतात, आश्चर्याचा धक्का आहे हा की प्रतीक इतकं छान आता बोलतोय. किती बदल झाला ना प्रतीकला 5 दिवसात. त्यानंतर कोपरगावून आलेले शुभम शिंदे, अभिनंदन. खूप अभिनंदन. प्रतीकचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, शुभमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, अभिजित सर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, रोशन शेवाळ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. म्हणजे काय इंजिनियर्सची फौज येतात आपल्याकडे. आणि ते एक वेगळा आनंद पण होतो की ते त्यांना जे करायचे ते आता निवडतायत त्या गोष्टीमध्ये. आणि हे 5 दिवसाचा अनुभव शुभमच सांगेल. बाकी शुभमचं काय कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगलं काम करतोय फाईन आर्ट स्टाईलने. त्याने ते एक म्हणजे मला जे आवडतात ज्या गोष्टी त्या उचलल्या आहेत त्याने प्रॉपर. आणि 5 दिवसात काय अनुभव पाहिजे तो सांगावा. मी तसं तर जास्त बोलत नाही, पण ज्यावेळेस फोटोग्राफीची गोष्ट येते तर तिथं कॅमेरा गाड्यात आला किंवा हे झालं तर तिथं मी जास्त बोलू शकतो किंवा मला प्रेझेंट करू शकतो. तर तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो फक्त सरांमुळे मला आलाय. बाकी म्हणजे मी असं बोलूच शकत नाही. आणि किंवा अजून किती पण दिवस झाले किंवा किती का वर्कशॉप झाले, तुम्ही परत या, तुम्हाला नवीनच गोष्ट शिकायला भेटेल जी की परत म्हणजे कोणता टॉपिक असतो द्या तो एका नवीन डीप मध्ये असेल जास्त. कारण की मी जेव्हा आलतो तेव्हा एक वेगळा टॉपिक होता आणि आत्ता सरांची जी लेवल आहे ना ती विचार पण नाही करू शकत की आपल्याला इंडियामध्ये एवढी म्हणजे ही लेवल भेटू शकते. त्याच्यामुळं सरांचे आणि मॅमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यांचा जोकी प्राण श्रीनिवास बहिर. अभिनंदन श्री एक गोंडस बाळ, तितकंच मॅच्युअर्ड आणि तितकंच सर्व गुण संपन्न. श्री असला ना की सगळ्या गोष्टी कशा की असं निश्चिंत राहू शकतो आपण. तितकंच प्रकाश जर असेल तरी निश्चिंत राहतो. तर श्री ऑलरेडी आता बीडमध्ये धमाल करायची आहे आणि
मजा येणारच आहे. तिथे एक हक्काचा स्टुडिओ बनेल. श्री नेहमी सगळ्या गोष्टी हँडल करतोच आहे आणि या 5 दिवसात पण श्रीने फक्त सेशन नाही केलं तर त्याच्यासोबत त्याने 2-4 किरदार निभावलेत. श्रीने तो सिनेमाटोग्राफर म्हणून पण कंटिन्यू उपस्थित होता. तिथूनच लक्ष देऊन तो सेशन पण अटेंड करतोय आणि त्याचसोबत काही ज्या मॅनेजमेंटमधल्या गोष्टी असतील त्याही तो बरोबर करून घेतोय. तर असा श्री त्याचे 5 दिवसाचे अनुभव सांगेल आपल्याला. 5 दिवस सांगायचं म्हणलं तर एवढं शिकायला मिळालंय की एक शब्दात त्याला उतरवणं म्हणजे अवघड आहे ते. आणि तुम्हाला जर तो अनुभव खरंच घ्यायचा आहे तर म्हणजे तुम्ही आलात आणि जे ऐकतायत लाईव्ह पण मी नेहमी सर्वांना सांगत असतो की तुम्हाला जर आणखीन अपडेट करायचं स्वतःला तर फक्त एकमेव गुरु आहेत जे सचिन सर आहेत. कारण मी असं म्हणतो दुसरीकडे जर कुठे गेलो असतो तर मला तयार व्हायला खूप वेळ लागला असता किंवा तेवढा आज जो तयार आहे मी तेवढा कधीच तयार झालो नसतो. फक्त सरांमुळे एवढा म्हणजे मी पण सेम होतो की जसं वैभवने सांगितलं की लक्ष जे मला पण सेम प्रॉब्लेम होते की म्हणजे जर वर्गात आहे मी तर ते म्हणजे त्या सरांकडे ते लक्ष असणं म्हणजे माझा एक तो निगेटिव्ह पॉईंट होता की मी शाळेत कधीच ते लक्ष देऊ शकत नव्हतो आणि त्यामुळे कायम फर्स्ट बेंच असायचं. कारण मागं बसलो तर मग काहीतरी माझं वेगळं सुरू असायचं. तर तो ते एक होतं. बट जेव्हा मी सरांना ऐकतो या 5 दिवसात बी होतो जेव्हा जरी माझ्या हातात कॅमेरा असेल तरी मी माझं जे लक्ष होतं ते सरांच्या त्या जे सर सांगत होते त्यावर होतं की सर काय सांगतात आपल्याला नवीन काय मिळते. आणि 100% सरांचं जे म्हणजे व्हॅल्यूम 1 होतो 2 होतो 3 होतो प्रत्येक ह्याच्यात वेगळा अनुभव मिळतो आणि प्रत्येक जे काही व्हॅल्यूम्स आहेत तर ते वेगळं मिळतं. आणि असं नाही की म्हणजे फॉर्मॅट नाही ठरलेला की चला ह्याच्यात हे दिलं तर तेच असतं म्हणजे. आणि हे तर जे 5 दिवस होते म्हणजे एवढे आपलातून होते की विचार नाही करू शकत. म्हणजे जेव्हा इथं सेटअप तयार होत होते जो आपण सेकंड डेच्या दिवशी पूर्ण इथं फळ्या वगैरे टाकून केलं मी हैराण झालो होतं खरंच की एवढं भन्नाट. जेव्हा मी तो सरांनी फोटो काढला कॅमेरामध्ये स्क्रीनवर दिसला तर म्हणजे मला सुद्धा नाही कळलं की हे काय झालंय. म्हणजे एवढा रिझल्ट की म्हणजे हे पाहूच नसतो शकलो जर या वर्कशॉपला मी नसतो तर. की खूप म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल म्हणजे नेक्स्ट लेवलच्या पण पुढची स्टेप नेक्स्ट लेवल जी सरांकडून मिळते. आणि सर कुठंच असं नॉलेज म्हणजे ठेवत नाही आहेत ते देत आहेत. म्हणजे असं नाही की चला पोझिंग आहे तर तेवढंच सगळे ऑल टोटल म्हणजे त्यांच्या बिझनेस बाबत पण सर सगळं सांगतायत की मी असं माझं फॉर्मॅट आहे. या आपल्याला पण सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी ह्या फॉर्मॅटने चालतो तर ते. आणि सर मी आत्ता पण सांगितलं सरांनी की किड्समध्ये इंटरेस्ट घ्या. खरं तर किड्स हा सब्जेक्ट आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि सर आहेत मॅडम म्हणजे जे काम करतात ते एकदम म्हणजे ते पण भन्नाट आहे म्हणजे आपल्यातून आहे. आणि सर त्या सांगतात इंटरेस्ट घ्या. म्हणजे सर ॲक्च्युली कॉम्पिटिटर तयार करता येतात तर सरांना गरज नाही आहे हे करायची पण तरी पण सर करतायत ते त्यांचं खूप मोठं मन आहे. म्हणजे मी जेव्हा ही गोष्ट ऐकतो तर मी सुद्धा म्हणू शकत नाही एखाद्याला कारण मला सुद्धा तो इन्सिक्युअर फील होतो की कोणी जर आपला कॉम्पिटिटर तयार व्हायला लागलो. पण सरांचं जे मन आहे मी स्वतःला गिल्ट करतो की आपल्यात नाही येते जे सरांमध्ये सर जे सांगतायत सर जे देत आहेत फोटोग्राफरला देत आहेत ह्या वर्कशॉपमध्ये देत आहेत तर ते एवढं मन मोकळेपणाने देतात की जे मी कधीच म्हणजे एखाद्याला असं बोलू शकत नाही की चल हे घे म्हणून. सर एवढ्या मोठ्या मनाचे येतात. तर थँक्यू तुम्ही माझे गुरु आहात मॅडम. खूप खूप थँक्यू की तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात. आणि मी त्यांना फोटोग्राफीतले आई वडील मानतो की माझे बाबा आहेत माझी आई आहे फोटोग्राफीचे संस्कार दिले. एज्युकेशन म्हणणे संस्कार म्हणून कारण एज्युकेशन ते टिपिकली जातं आणि संस्कार हे रोज घडवले जातात आणि ते घडत असतात सतत. तर थँक्यू सर. थँक्यू सो मच. त्यांनी नेक्स्ट वर्कशॉप जॉईन करा. आणि तुम्ही जो विश्वास ठेवला जे प्रेम दिलं
तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. अमोल सर, मजा आली. आणि खूप छान तुम्ही तुमचा नम्रपणा, विनम्रता मोठ्या गोष्टी आहे. सुयश सर, तुम्ही होते तर थोडं ते काय पट्टी पेटलेलीच असायची उत्साहाची. प्रमोद सर होते, त्यांच्याकडे पाहिले की असं वाटायचं कधी डान्स करतात की काय. आणि अमित सर एनर्जेटिक, प्रत्येक गोष्टीत पटकन पुढाकार घेऊन. आणि बाकी आपली टीम तर आहेत की जे सगळे पटापट गोष्टी अरेंज करून कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट ज्यावेळेस मिळतो आपल्याला. म्हणजे खरं तर आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हिज्युअल करता येतं की नजर बनल्यामुळे किंवा ते व्हिज्युअलायझेशन हा प्रकार डेव्हलप झाल्यामुळे. आणि त्यामुळे सेटअप लावताना अगोदरच दिसतं की फोटो काय येणार आहे ते. तर हे शिक्षणाने मिळालं, सातत्याने मिळालं, अनुभवातून मिळालं, एक्सपेरिमेंट्समधून मिळालं, एक्सपिरियन्समधून मिळालं. आणि जे आमच्या गुरुवर्यांनी, जे आमच्या गुरुजनांनी दिलं त्याच्यामुळे मिळालं. तर त्यांनी आम्हाला नसतं दिलं तर आम्ही बनू शकलो नसतो. आणि त्यांनी किती मोठेपणा आहे की त्यांनी इथंभूत सगळं जे असेल ते दिलं आणि त्यांचे संस्कार आमच्यावरती झाले. तर सेम आम्ही पण त्या संस्कारातून घडल्यामुळे ते संस्कार पुढे न्यायचं काम करतोय. कारण माझ्या वडिलांनी तेच केलं आणि त्यांना पाहत आलोय की ते त्यांना जे येते ते सगळं देत आहेत. आमच्या गुरुजनांनी सर्वांनी तेच केलं की त्यांनी स्वप्न पाहिले की आपला विद्यार्थी काहीतरी बनला पाहिजे आणि तो झाला खरा शिक्षक. तर मी फक्त इतकंच म्हणेल की ज्याच्या मनात कधी जर असं येईल की हा आपल्यापेक्षा जास्त बनतोय की काय, तर त्या दिवशी त्याने शिक्षक म्हणून सोडून द्यावं किरदार. आणि ज्या दिवशी आपल्या मनात येईल की आपला विद्यार्थी आणखी म्हणजे तो वर्ल्ड क्लास बनावा, तो खरा शिक्षक. आणि स्वप्न तेच आहे, कारण तुम्ही जितकं बनाल तर तुमच्या आईवडिलांसोबत जो सर्वात जास्त आनंद झाला असेल तर तो आम्हा दोघांना, कारण त्याच्यापेक्षा और काय पाहिजे, राईट. तर खूप खूप शुभेच्छा. भेटत राहू, एन्जॉय करत राहू.